आता पुढची बातमी ओबीसींविरोधात बोलणाऱ्यांचा येत्या निवडणुकीमध्ये कार्यक्रम करा असं आवाहन छगन भुजबळांनी ओबीसी समाजाला केलं। भिवंडीत झालेल्या ओबीसी मेळाव्यात ते बोलत होते आणि यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले। खोटे कुणबी दाखले दिले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आणि त्याचसोबत भुजबळांनी मनोज जरांगेंवरती पुन्हा एकदा जोरदार टीका केली। बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या किडल्या त्या सांभाळ। मला धमकी आणखीन काय गोळ्या मारणार अमुक करणार फायरिंग करणार आणि ते जे म्हणतात ना की आम्ही 6 कोटी आहोत। कुठून आणले रे 6 कोटी? अरे 54% तर ओबीसी आहेत। बिहारमध्ये 63% निघाले। 54% आम्ही आहोत, 20% दलित आणि आदिवासी, 74% तेच झाले, 3% तर ब्राह्मण समजा, 74 आणि 3 77% तर हेच झाले। आता कमी पावसामुळे यंदा देशामध्ये खाद्य तेलबियांचं नुकसान झाले आणि त्यामुळे खाद्यतेल उत्पादनात 40%ची तूट निर्माण झाली आणि या तुटीमुळे खाद्यतेल आयात दुप्पट झाली आहे। खाद्यतेल आयातीची मागणी वाढल्याने दरात सुद्धा वाढ झाली आहे। महाराष्ट्रातील उन्हाळी आणि लाल कांद्याला थेट कर्नाटक, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील कांद्यासोबत स्पर्धा करावी लागते। वाहतूक खर्च आणि कांदा खरेदी दरामध्ये मोठी तफावत असल्यामुळे देशभरात महाराष्ट्रापेक्षा या 4 राज्यांकडून स्वस्तात कांदा मिळतोय। त्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। तर मुबलक कांदा एकतर बाजारामध्ये आहे निर्यात बंदीमुळे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील कांद्याचा भाव गडगडणार असल्याची शक्यता आहे। इतर राज्यातला कांदा हा सध्या स्वस्तात मिळतोय, त्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे। मावळ तालुक्यातील साळुंबरे येथे मावळ तालुक्यात न येणारं देशी केळीचं पीक घेण्याचा नवीन प्रयोग यशस्वी करून दाखवलाय बाबासाहेब राक्षे या प्रयोगशील शेतकऱ्यानं। राक्षे हे शेतात नवनवीन प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि आता असाच देशी केळीचं पीक घेण्याचा प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखवलाय। सध्या प्रत्येक झाडाला केळीचे मोठे घड लागलेत। फळांचा आकार सुद्धा सामान्य फळापेक्षा मोठा आणि जाड आहे। या वाणाची उंची 6 ते 8 फूट आहे आणि त्यामुळे वादळाचा किंवा वातावरण बदलाचा त्यांना त्रास होत नाही आणि तसंच उत्पन्नावरती परिणाम होत नाही। या संदर्भात अधिक माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांनी। इंद्रायणी भाताचं आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या मावळ तालुक्यामध्ये केळीची शेती ही करण्यात आलेली आहे। जळगाव म्हटलं की ही केळीसाठी प्रसिद्ध आहे, परंतु जवार जातीचं हे देशी केळी या केळीची शेती बाबासाहेब राक्षे यांनी या साळुंबरे गावामध्ये केलेली आहे।